असं आहे की जे प्रकरणामध्ये नाशिक पोलीस बघत आहे ते नियमाप्रमाणे आपलं काम करत असेल, माझी अपेक्षा हेच आहे. दुसरं म्हणजे की ती मुलीला किंवा कोणाच्यावरही जेव्हा आरोप होतो तर तिला एक अधिकार असतं की ती कोर्टामध्ये जाऊन बेलची मागणी करू शकते. ते लीगल प्रोव्हिजन आहे. मग बेल कशासाठी आहे की सेशन्स कोर्टमध्ये रिजेक्ट झाली, तर सेशन्स कोर्ट रिजेक्ट झाली याचा अर्थ हे होत नाही आहे की आता ती क्रिमिनल झालेली आहे. तिच्याकडे अजून दोन पर्याय असतात, एक हायकोर्टामध्ये अपील करण्याचा, सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्याचा. पण दुर्दैवाने या देशामध्ये मागच्या अनेक वर्षामध्ये आपण बघत राहिलेलं आहे की मीडिया ट्रायलमुळे हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे की मीडिया ट्रायलमध्ये अनेक लोकांना अशा प्रकारचे केसेस त्यांच्यावर लादण्यात येत आहे आणि आरोप झाल्यानंतर मीडियाचा जसा प्रकारे रोल आहे की तुम्हाला इम्तियाज जलील भेटत नाही आहे, तर माझ्या घरची शूटिंग, माझ्या गाड्यांची शूटिंग, इम्तियाज जलील कुठे होतं हे न करता तुमचा विश्वास असेल न्याय प्रणालीवर तर तुम्ही त्यांना विचारा. माझा विश्वास आहे न्याय प्रणालीवर. नाशिकचे पोलीस आपल्या रीतीने ते काम करणार आहे. कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. मग कोणीही उलटसुलट उठणार आणि हे असं आहे, हे आतंकी आहे, हे असं आहे, तसं आहे, हे जे आरोप करणारे जे लोक आहे, तुम्हालाही माहीत आहे की त्यांची चीड कशामुळे आहे. त्यांना असं वाटतं की बाबा अब ऊंट आया पहाड के नीचे. तो जितकं माझ्या विरोधात भ्रष्टाचारचे आरोप करण्यात आले होते इतकी चीड त्यावेळी का नाही आली होती. त्यावेळी असं जसं तुम्ही मागणी करत आहे ना की मी पोलीस कमिशनरांना जाऊन भेटणार, मी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार. जेव्हा मी आरोप केलं होतं ना तर त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे तुम्हाला जायला पाहिजे होतं आणि हे मागणी करायला पाहिजे होतं की मी स्वच्छ प्रतिमेचा आहे, माझ्यावर या माणसाने आरोप केलेले आहे, तुम्ही एक उच्चस्तरीय इन्क्वायरी लावा, सीबीआयच्या मार्फत लावा. ते केलं नाही. आणि आता तुम्हाला दिसलं की भाई एक मुलगी कुठेतरी आमच्या शहरामध्ये सापडली तर थेट संबंध इम्तियाज जलीलचा आहे, पोलिसांचा आहे. आणि मला पोलिसांना जे प्रश्न विचारायचे आहे ते मला विचारतील ना. आता दुर्दैवाने ये हो गया है कि किसी के ऊपर आरोप हो गया तो इस देश का मीडिया तय करेगा, आप लोग तय करेंगे. सुनिए मेरी बात, आप मेरी मैंने आपकी सबकी पत्रकारिता मैंने भी देखा है, मैं भी पत्रकार रहा हूँ. तो आप मुझे ये बताने की कोशिश मत करिएगा कि मीडिया ट्रायल इस केस के अंदर भी कैसा चल रहा है. मीडिया के अंदर ये हो गया है कि आरोप हो गया है तो बस फांसी के ऊपर लटका डालो करके उसमें. आप अगर समझ लीजिएगा पुलिस को मुझसे कुछ पूछना है तो पुलिस पूछेगी, लेकिन आपको मुझसे कुछ नहीं मिल रहा है तो फालतू लोगों के पास जाके है तो आप माइक घुसा उनके मुंह में और कह रहे हैं की साहेब ये ऐसा ऐसा इसने बोला है, उसने बोला है. पत्रकार परिषद घेतली आणि त्यात तुमच्यावर आरोप केले. कोण आहे ते? माणूस ते कोण आहे या शहराचा, त्यांनी तुमच्यावर आरोप केले. ते नेते आहेत, तुम्ही पण नेते आहेत आणि हे नाही, आमचं नाही. काम आहे साहेब मग विचारायचं. नाही विशाल साहेब जरा ऐका, काही नाही जरा मिळालं, ऐका. या गोष्टीला ते काय काय अर्थ आहे, साहेब? इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे. आमचा तो प्रश्नच नाही आहे. तुम्ही माझ्याकडे येण्याच्या ऐवजी तुम्ही पोलीस नेत्यावर जर आरोप केला तर आमचा प्रश्नच आहे. मला काय तुमच्या नगरसेवक ते गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलिसांनी ठीक आहे ना, तपास काय करून करायचं? ऐका प्रश्न असा हे आहे बघा, की तुमच्या इम्तियाज जलील यांचे नगरसेवक म्हणजे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहात म्हणून तुमचे नगरसेवक मतीन यांचा तपास करून नोटीस देऊन चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. मग काय करायचं? आणि त्या प्रकारात तुमचं काय म्हणणं आहे? पोलिसांचा असं संशय आहे की त्यांचा तुमच्याशी तुमच्या नगरसेवकाशी बघा, संबंध आहे. जे प्रश्न पोलिसांना मला विचारायचे आहे ते मला विचारतील ना. ते एका पालकमंत्र्याच्या मार्फत मी विचारणार आहे का? किंवा पालकमंत्री याच्या पोलिसांची वर्दी घालून बसलेले आहेत तिथे की ते सगळे निर्णय घेणार आहे. म्हणजे पोलिसही आम्ही, अदालत भी आम्ही, निर्णयही आम्ही देणार आहे करके. पालकमंत्री राजनीती करत असेल तर मला काय देणं घेणं. प्रश्न हा, असा असं म्हणा ना, दाखल झालेला आहे, तो गुन्हा दाखल झालेला आहे, तो चुकीचा आहे का? नाही, मी काय कशाला मग मी तुमचं बोललो काय का? म्हणणं आहे? मूळ आरोप असा आहे, मयांसोबत असा संबंध जोडला जातोय की तुमचा एक नगरसेवक ज्या महिलेवर आरोप आहे त्या महिलेला आपल्या शहरात आणतो,
तिला स्वतःच्या खरेदी केलेल्या घरात लपवून ठेवतो आणि अशा पद्धतीनं एका आरोपीला लपवण्याचा त्याच्यावर गुण आहे आणि तो तुमच्या पक्षाचा नगरसेवक आहे आणि म्हणून एमआयएमचा संबंध आहे आणि म्हणून तुमच्यावर आरोप होतोय असं आम्हाला कळालंय. मी आपल्या ज्येष्ठ पत्रकारांना एक प्रश्न विचारतो. खूप दिवसापासून हे सुरू आहे प्रकरण. या मुलीच्या नावाने NBW निघालेलं आहे का? नॉन बेलेबल वॉरंट. एक सेकंड मतलब लुकआउट नोटीस निघालेली आहे का त्याच्या नावाने? आतापर्यंत काय आहे? फक्त आरोप आहे ना? फक्त आरोप आहे का नाही आहे? म्हणजे इतकं गंभीर असलं असतं की तिने काही मर्डर केली असती, तिला काही टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये ऍक्ट होतं, त्याचा काही संबंध होतो, तर पोलिसांनी स्वतः NBW रिलीज केलं असतं. पोलिसांनी स्वतः एक लुकआउट नोटीस जारी केलं असतं. एक FIR मध्ये तिचं नाव आलेलं आहे आणि त्या FIR मध्ये कम्युनल हेट्रेड, हर्टिंग रिलिजियस सेंटिमेंट्स हे आरोप तिच्यावर आहे. पण अशा प्रकारे एक चित्र प्रस्तुत करण्यात येत आहे की मानो जसं तिने काही खूप मोठी डकैती केलेली आहे, खूप साऱ्या लोकांची हत्या केलेली आहे किंवा त्याला तिचं काही आतंकी हे आहे रोल. आपण कमीत कमी FIR वाचून मला प्रश्न विचारले तर मी त्याचं उत्तर देणार. तुम्ही फार तुम्ही स्पष्टपणे बोलतच नाही, उत्तर देता म्हणून स्पष्टपणे उत्तर द्या. स्पष्टपणे साधा प्रश्न आहे. वन लाईन प्रश्न आहे. वन लाईन प्रश्न आहे. तुमच्यावर हे जे आरोप होत आहे हे आरोप हे पॉलिटिकल आहेत की नॉन पॉलिटिकल आहेत का? या खरंच या गोष्टीमध्ये तुमचा सहभाग आहे की नाही, काय या सगळ्या गोष्टीचा साधा प्रश्न आहे आणि हे उत्तर तुम्ही सरळ द्याल अशी अपेक्षा, कारण तुम्ही सरळ उत्तर देणारे राजकारणी आहात आणि जुने जर्नलिस्ट आहात तुम्ही. आठवण करून दिली आम्हाला. गोलगोल फेरी देऊन आमचाही घाम काढू नका आणि तुमचाही घाम येऊ देऊ नका. साधा प्रश्नाचं उत्तर आहे. पत्रकारिता त्यावेळची आणि आजची पत्रकारिता ते झालं, बदललंय आम्ही नोकर लागलोय. याची आपण या सगळ्या प्रक्रियेशी तुमचा काही संबंध आहे का? तुम्ही सांगा ना. एका गंभीर गुन्ह्यामध्ये एक आरोपी फरार आहे, त्याला पोलीस शोधत आहे, त्याला अशा पद्धतीने आसरा देणं कितपत योग्य आहे हे नैतिक वाटतंय का तुम्हाला? नाही, काय आहे की पोलिसांनी FIR केलं असेल तर ते नियमाप्रमाणे कारवाई करतील. FIR म्हणजे असं नाही आहे ना की त्यांच्याकडे काही नाही आहे आणि त्यांनी असंच FIR केलेलं आहे करके. यांनी FIR केलं असेल तर त्यांच्यामध्ये आता मी बोलणार, मी विचारणार कशा प्रकारचा रोल आहे. माझ्या लोकांनाही प्रश्न विचारणार आहे आम्ही की काय काय झालेला. अपेक्षा हे नको ठेवा. आता ती अरेस्ट झालेली आहे, तुमचा संबंध आहे आणि म्हणून हे पालकमंत्री तुमच्या बाबतीत असं बोलत आहे करके. मी पालकमंत्र्याला काडी मात्र भाव देत नाही आहे. मला जे प्रश्न विचारणार आहे ते पोलीस कमिशनर विचारतील, नाशिक पोलीस विचारतील, मी त्यांना सहकार्य करेल. मी बोलेल त्यांना जे प्रश्न विचारायचे आहे. असं आहे की तुम्हीच एकमेव नेते आहात की ज्यांनी त्यांची बाजू घेतली होती आरोपींची. आजही घेतो मी. हा, तर आजही त्या बाजूशी तुम्ही कायम आहात का? मी पब्लिक प्लॅटफॉर्मवर बोललो की जेव्हा ती मुलींनी सगळं परिस्थिती सांगितली की काय 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 झालेलं आहे आणि जेव्हा FIR आम्ही वाचलं, त्या FIR मध्ये तिचा रोल काय आहे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हालाही कळेल की बाबा FIR मध्ये तर काही नाही आहे. आणि जेव्हा मुलींनी मला सांगितलं, मी तिला स्पष्टपणे हे सांगितलं होतं, तुझ्याकडे काय उभे राहणार नाही. आणि तू जो म्हणत आहे की फक्त असं झालेला आहे, मग इतकंच झालेलं असेल तर मी तुला ओपनली सांगतो की आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने तुझ्या सोबत राहणार आहे. कारण आम्हालाही माहित आहे की इन दी एंड ज्युडिशियरी जे आहे, न्याय प्रणाली जे आहे ते आपलं जजमेंट देतील आणि आम्हाला विश्वास आहे की तिला जस्टिस मिळतील. म्हणून तुम्ही तुमच्या नगरसेवकांनी केलेली मदत ही याच भावनेतून होती का? ते मला माहित नाही ना, मी आता सांगितलं ना. आता अंग्रेजीमध्ये सांगतो की आय डोंट नो एनीथिंग. आई विल चेक विद द पुलिस, आई विल चेक विद द पुलिस कमिश्नर. हिंदी में बोलता हूँ कि मैं तो पुलिस कमिश्नर से, पुलिस से बात करूंगा. मैं तो हमारे लोगों को जिसके ऊपर FIR रजिस्टर हुई है करके मुझे बताया गया है, मैं अभी बंबई से आ रहा हूँ, तो मैं तो पूरा पता करके. तो जर दोषी असेल तर त्यावर कारवाई व्हावी तुमच्या नगरसेवकावर पण. नहीं, देखिए एक चीज ये है कि आप यही तो आपका एटीट्यूड यही है जिसकी शिकायत मुझे है. और आप कह रहे हैं कि नहीं, आप ये ऐसा जवाब हमको दे नहीं सकते हैं. मुझे ये बताइए, आपको ये समझ में आता है? नगरसेवक जर दोषी असेल तर त्यावर कारवाई व्हावी. नहीं,
लपवण्यामध्ये आपला दोषी असेल अगर वो मुझसे मदद मांगती हाँ? हाँ, तो शायद मैं भी उसकी मदद करता, क्योंकि शी इज जस्ट एन एक्युज्ड. हाँ. आरोपी आणि ऑफेंडर जे क्रिमिनल आहे त्यांच्यामध्ये फरक असतं. आरोप मी तुमच्यावरही लावू तुम्ही जे शकतो. करायचंय तुमच्या नगरसेवकांनी मी- केलंय. मी तुमच्यावरही आरोप करू शकतो. ते आरोप नाही जोपर्यंत नाही, असं सिद्ध होत आहे नाही. की तुम्ही जे करायचं ते तुमच्या आता नगरसेवकांनी काय आहे केलंय. की इफ्स अँड बट्स मध्ये आपण उत्तर देऊ नका. मी उत्तर देणार नाही आहे. आता मला जे बोलायचं आहे, आता पोलीस जे मला प्रश्न विचारतील मी नक्की 100% पोलिसांना कॉपरेट करेल. पोलीस नाशिक असो, औरंगाबादची पोलीस असो, छत्रपती संभाजीनगर, पण कोणीतरी याच्यामध्ये राजनीती आणून की आता इम्तियाज जलील आपल्याला सापडलेला आहे भ्रष्टाचार, त्या मंत्र्यांना प्रश्न विचारतो. हे रमाईच्या घरकुलचं जे आपल्या समाजाच्या लोकांचे पैसे तुमचे जवळचे लोक खात होते ना, ब्र सुद्धा शब्द काढलं नाही. या प्रकरणात तुम्ही पुन्हा मदत करणार का त्यांना निदान आणि त्यांच्या मला तरी समजू तर द्या ना. केस पूर्ण केस जे आहे ना, तिने जे सांगितली होती आणि आता पोलिसांचं काय म्हणणं आहे ते मी ऐकणार, नितेश सगळं डिस्कस करणार. आणि गुन्हा दाखल मध्ये तुम्ही म्हणताय तसं आहे, मात्र एफआयआर मध्ये मग त्यानंतर जेव्हा तपास पुढे गेला मग अनेक गोष्टी समोर येत आहेत. मग त्या गोष्टींचा आढावा घेऊन तुम्ही ठरवणार मला आहात पूर्ण का? विश्वास की आता आहे, मदत मला करायची कोण पूर्ण आहे? विश्वास आहे. हायकोर्टामध्ये ती गेली असती तर हायकोर्टामध्ये 200% तिला बेल मिळाली असती. माझा विश्वास आहे. आणि तिचं हे कॉन्स्टिट्युशनल राईट आहे कोणत्याही आरोपीचं आहे की तुम्ही लोअर कोर्टमध्ये तुम्हाला नाही मिळाला, मग हायकोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता. हायकोर्ट नाही मिळाला, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. पण आता ती सापडली आणि सापडल्यानंतर म्हणजे आता फाशीवर लटकावा असंच आपली प्रयत्न आहे. नितेश राणेने म्हटले तुम्हाला अटक करा, मी तुमचा पक्ष आहे त्याच्यावर बंदी काहीही घाला. छोटे मोठे नेत्यांच्या बाबतीत मी उत्तर देणार नाही. आता तुमच्या खूप पक्षावर सारे बंदी घालण्याची मागणी केली, खूप तुम्हाला अटक सारे करण्याची मागणी. चिंगे मिंगे रस्त्यामध्ये येणार आहे, खूप सारे प्रश्न उपस्थित करणार आहे. त्यांना सांगा ते आपल्या पक्षाचं बघा आणि त्यांना जे सांगायचे आहे. आपली सरकार आहे, आपला मुख्यमंत्री आहे, पोलीस कमिशनरांना सांगा. आणि मी यांचं फालतू याच्यामध्ये हे उत्तर देणार नाही आहे. आता तुम्हाला फक्त 1-2 नाव आता पुढे आलेले आहे. संध्याकाळपर्यंत बघा किती सारे चिंगेमिंगे बाहेर येतात. ठीक आहे. हिंदी असं सारखं चित्र निर्माण केलं जात आहे. छत्रपती संभाजीनगरातून इम्तियाज जलील हे आपली प्रतिक्रिया देत होते. निदा खान हिला अटक केल्यानंतर संजय गायकवाड यांनी केलेल्या आरोपांवर आता इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. निदा खाननं कुणाची हत्या केली नाही असं विधान यावेळेस इम्तियाज जलील यांनी केलंय. दहशतवादासारखा चित्र निर्माण केलं जाते अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. मला पोलिसांनी बोलावलं तर मी पूर्ण सहकार्य करेन असं देखील यावेळेस इम्तियाज जलील म्हणाले. आरोप झालेत म्हणून फासावर लटकावणार का? निदा खाननं कुणाची हत्या केली नाही असं विधान देखील यावेळेस माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील यांनी केलंय. तर संजय गायकवाड यांनी केलेल्या आरोपांनंतर आता निदा खान प्रकरणावर स्वतः MIM पक्षाची बाजू मांडण्यासाठी इम्तियाज जलील यावेळी माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी निदा खाननं कुणाची हत्या केलेली नाही असं स्पष्टीकरण इम्तियाज जलील यांनी दिले. दहशतवादासारखं चित्र निर्माण केलं जाते असा आरोप देखील यावेळेस इम्तियाज जलील यांनी केला. मला पोलिसांनी बोलावलं तर मी पूर्ण सहकार्य करेन, आपली बाजू मांडेन असं विधान देखील यावेळेस इम्तियाज जलील यांनी केले. तर आरोप झालेत म्हणून फासावर लटकावणार का असा सवाल देखील यावेळेस जलील यांनी उपस्थित केला. निदा खान प्रकरणात खरं तर MIM पक्षाचा पाठिंबा आहे असा आरोप गायकवाड यांनी केल्यानंतर आता इम्तियाज जलील यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.